शेरो लाविले द्वारी त्याचा वेलो गेला, नाही का? असा हा सुंदर सोहळा तिसऱ्या पिढीमध्ये हा सोहळा चालू आहे आणि चौथी पिढी या सोहळ्यामध्ये मृदंग वाजवत आहे. विठाल विठाल. म्हणजे चौथ्या पिढीपर्यंत तरी आता टेन्शन राहिलं नाही, नाही तर मोठं कठीण असतं. सत्ता सुरू करणं आणि टिकवणं ह्या दोन गोष्टी आहेत. मी नेहमी सांगत असतो, लग्न करणं आणि नांदणं, नाही का, ह्या तशा दोन गोष्टी आहेत. लग्न करायला कोणी करते, पण नांदल्याशिवाय ते लग्न खरं नसतं. तसं सप्ताह कोणी सुरुवात करते, परंतु तो टिकवणं फार महत्वाचं आहे. आणि असा टिकाऊपणा ही अखंड अव्यात चालणारी या भानावत परिवाराची संपूर्ण सेवा, नुसता परिवारच नाही तर त्यांचे संपूर्ण नातेवाईक आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. आपले सर्व कामधंदे, बाकीचे संसारिक सर्व कामं सोडून या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतात. आणि ही सुद्धा एक फार मोठी स्तुत्य गोष्ट नाही. तर बापाला परमार्थ आवडते तर पोराला आवडत नाही, नाताला आवडते तर आजाला आवडत नाही, आजाला आवडलं तर नाताला आवडत नाही, आपल्याला आवडला तर नातेवाईकाला आवडत नाही. अशी परिस्थिती आहे. सोयऱ्याला आवडत नाही, सोयऱ्याला आवडला तर धायऱ्याला आवडत नाही. धायरे म्हणजे कारण सोयरे धायरे म्हटलेलं आहे. सोयरे म्हणजे जे आपले आहे ते सोयरे, धायरे जे आपल्या सोयऱ्याचे सोयरे त्यांना धायरे म्हणतात.